सोनम वांगचुक ही आज मृत्यूच्या दारावरती आहे। त्यांची प्रकृती एवढी खालावली, डॉक्टरांनी गंभीर इशारा दिला आहे। पण तरी देखील पंतप्रधान मोदी आणि अमित शाह एवन केंद्र सरकारलाही काही फरक पडत नाही। अगोदर हे सोनम वांगचुक काय म्हणाले होते ते सविस्तर ऐका। ते कोणासाठी उपोषणाला बसले आहेत? देश भर से सैकड़ों लोगों ने मुझे मैसेजेस भेजे हैं कि मैं अनशन तोड़ दूं, कुछ खा लूं, और मेरे लिए भी ये बहुत आसान बात है। मैं चला जाऊंगा, खाता पीता रहूंगा, मगर क्या इससे रिया और आकांक्षा जैसे 20 बच्चों ने जो आत्महत्याएं की हैं वो रुक जाएंगे, या फिर अगले साल 40 बच्चे, फिर 80 बच्चे और आत्महत्याएं करते जाएंगे? शायद आपको फर्क नहीं पड़ता, क्योंकि शायद रिया आपके घर से नहीं, आपकी बहन नहीं। आपण सर्वांनीच ऐकलं सोनम वांगचुक काय म्हणाले। ते स्वतःच्या मुलासाठी उपोषण करत नाहीयेत, ते स्वतःच्या कुटुंबासाठी उपोषण करत नाहीयेत। ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला त्यांना न्याय मिळावा आणि इथून पुढे कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्याचं वाटोळं होऊ नये यासाठी उपोषणाला बसले आहेत। तरी देखील आपल्या देशातील लोक इग्नोर करतायत, म्हणतायत जाऊन दे, माणूस मेला तर मेला, आपल्याला काय फरक पडतोय, आपण घरी बसून जेवतोय ना। काय गरज आहे या माणसाला दुसऱ्यांच्या मुलासाठी उपोषण करण्याची? आज 16 दिवस झाले उपोषण चालू आहे। 10 किलो वजन कमी झाले, चालताही येईना, आणि डॉक्टरांनी यामध्येच एक गंभीर रिपोर्ट सांगितलाय। पण यामध्ये सर्वात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे देशाच्या पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्याला याची दखल घेता येत नाही। एवढंच काय, आपल्यातील बरीचशी जनता म्हणतात मला काय फरक पडतोय, सोनम वांगचुक तिकडे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती बसलेत, आम्हाला याचा काही फरक पडत नाही। पण तुम्ही आता सत्य ऐका, एक धक्कादायक सत्य तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे। मोदी आणि अमित शाह याकडे का दुर्लक्ष करत आहे? आपण अनेक वेळा पाहिलंय, एखादा माणूस स्वतःच्या भविष्यासाठी उपोषण करतो, आपल्या कुटुंबासाठी संघर्ष करतो, आपल्या हक्कांसाठी रस्त्यावरती उतरतो। पण आता इथे असा एक व्यक्ती आहे जो कोणतीही परीक्षा देणार नाही, कोणत्याही सरकारी नोकरीची अपेक्षा नाही, आणि विशेष म्हणजे स्वतःसाठी कोणताही लाभ नको। हा व्यक्ती म्हणजे सोनम वांगचुक। अगोदर त्यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केलं गेलं, आता 16व्या दिवशी त्यांची प्रकृती एवढी खालावली आहे, डॉक्टरांनी रिपोर्ट सांगितलाय जर पुढचे काही दिवस यांनी उपोषण चालू ठेवलं तर परिस्थिती खूप धोकादायक ठरेल। आणि ही परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली? फक्त आणि फक्त मोदी, अमित शाह आणि भाजप सरकारमुळे। आता लक्ष देऊन ऐका, आपल्यातील बऱ्याचशा लोकांना सोनम वांगचुक आहे कोण हे आपल्याला माहितीच नसेल। फक्त 1 मिनिट आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊ, नंतर मोदी अमित शाह यांच्याकडे का दुर्लक्ष करते ते आपण समजून घेऊ। सोनम वांगचुक हे नाव भारतासाठी काही नवीन नाहीये। लडाखमध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेल्या त्यांच्या कामामुळे जगभरामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली। शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं, शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची नवीन ओळख झाली आहे। आपल्याला सर्वांना आठवते का 3 इडियट्स आमिर खानचा? त्यामध्ये आमिर खानने जो रोल केला होता फुन्सिक वांगडू, तो रोल सोनम वांगचुक यांच्या जीवनाशी निगडीत आहे। आज हाच व्यक्ती स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता लोकांच्या लेकरांसाठी उपोषणाला बसलाय। हा विषय फक्त उपोषणाचा नाहीये, देशातील शिक्षण व्यवस्थेचा आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि शासनाच्या भूमिकेचा। दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषण चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांची तब्येत खालवली म्हणून सर्व विरोधी पक्षाचे कार्यकर्ते त्यांना येऊन भेटून गेले, पण सरकारकडून मात्र कोणताही व्यक्ती भेटायला आला नाही। आज डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आहे। आज जर आपण त्यांचे व्हिडिओ जर पाहिले तर त्यांना चालताही येईना, टॉयलेटमध्ये जाण्यासाठी देखील 2 माणसांना हाताला धरून जावं लागतंय। त्यांना अनेक लोकांनी विनंती केली, तुम्ही उपोषण सोडून द्या, यामध्ये तुमचा फारसा काही फायदा होणार नाही, तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांसाठी का उपोषण करतायत, स्वतःचा जीव का धोक्यात घालतायत? तर दुसऱ्या बाजूला लोक म्हणतात एवढं शांततेमध्ये आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे, तरी देखील या सरकारला काही वाटत कसं काही नाही? मग उपोषण पाठीमागं घेण्याचा विषयच नाही। जर सरकारला लोकांची किंमत नसेल, मुलांची किंमत नसेल, विद्यार्थ्यांची किंमत नसेल। सोनम वांगचुक यांचं स्पष्ट म्हणणं आहे, आज जर मी उपोषणावरून उठलो तर हे सरकार विद्यार्थ्यांना कधीही न्याय देणार नाही। आता हे आंदोलन चालू होण्या अगोदर फक्त एक विनंती केली गेली होती, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा। एवढं मोठं आंदोलन उपोषण झालंच नसतं, पण भाजप सरकारने, मोदी, अमित शहाने यामध्ये अजिबात दखल घेतली नाही। एक साधा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्यासाठी एवढी कोणती मोठी अडचण निर्माण झाली? म्हणजे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, या भाजप सरकारला विद्यार्थ्यांचं काही घेणं देणं नाही। विद्यार्थी मेले तरी चालतील, उपोषण केलं तरी चालेल, पण ते शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा काही घेणार नाही।
म्हणजे यामधून आपल्याला समजलं का, एक प्रकारे ही हुकुमशाही आहे. एकीकडे विद्यार्थी, संपूर्ण जनता शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागते, पण केंद्र सरकार मात्र त्यांचा राजीनामा घेत नाही. यावरून ते दाखवून देत आहेत, आम्ही कोणाचं ऐकणार नाही, आमचाच निर्णय शेवट असणार. अभिजित दिपके देखील वारंवार सरकारला विनंती करत आहे, कृपया करून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. सोनम वांगचुक यांची प्रकृती खालवत चालली आहे, तरी देखील सरकार लक्ष देत नाही. सरकारला जाणून बुजून अशा व्यक्तींना मारायचं आहे. जर सरकारला विद्यार्थ्यांबद्दल काळजी असली, शिक्षण व्यवस्थेबद्दल काळजी असली, तर त्यांनी एवढ्या दिवसात राजीनामा घेतला असता. आम्हाला वाटत नाही हे केंद्र सरकार शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेईल. पण सोनम वांगचुक मात्र उपोषणावरून उठण्याचं नाव घेत नाही. डॉक्टरांनी तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचं आव्हान देखील केलंय. अशा परिस्थितीमध्ये जर केंद्र सरकार दखल घेत नसेल आणि सोनम वांगचुक यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर याची जबाबदारी कोण घेणार? यामध्ये जंतर मंतरवरती एक घोषणा झाली, सोनम वांगचुक यांचं उपोषण चालूच राहील आणि 20 जुलैला लोकसभेचं अधिवेशन चालू होणार आहे. त्यावेळेस पार्लिमेंटच्या दिशेने मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. पण तोपर्यंत सोनम वांगचुक यांचं शरीर साथ देईल का? कारण की आजच त्यांची प्रकृती खूप खालावली आहे. आपल्याला काय वाटतंय, केंद्र सरकार, मोदी, अमित शहा याची दखल का घेत नाहीये? खरंच लोकशाही संपली आहे का? आंदोलनाकडे गांभीर्याने का पाहिलं जात नाहीये? सोनम वांगचुक यांच्या तब्येतीबद्दल कोणी निर्णय का घेत नाहीये? या सर्व विषयावरती आपल्याला काय वाटतंय? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.